नमस्कार. दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 9 ऑगस्ट 2026. आज चंद्र मिथुन राशीमध्ये असून दुपारी 2:44 नंतर चंद्र मृग नक्षत्रामधून आद्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या तिसऱ्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत मृग नक्षत्रामुळे तुम्ही एकदम फास्ट टायपिंग कराल आणि भराभर कॉल्स उचलाल. पण दुपारनंतर आद्रा नक्षत्र लागताच तुमच्या डोक्यात हजारो विचार एकत्र येतील. तुम्ही एकाच वेळी 4 लोकांना मेसेज कराल आणि चुकीचा मेसेज चुकीच्या ग्रुपवर जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की आज कोणतेही काम करताना थोडे डोके शांत ठेवून करावे. अश्विनी नक्षत्र सकाळचे भावंडांसोबतचे किंवा प्रवासातील वाद दुपारनंतर मिटून तुम्हाला 100% यश मिळेल. भरणी नक्षत्र दुपारपर्यंत प्रवास सुरक्षित राहील, पण दुपारनंतर क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळा. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, थोडी काळजी घ्या. कृतिका नक्षत्र सकाळची धावपळीची कटकट दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित होईल आणि दुपारची वेळ उत्तम जाईल. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ एक पांढरा कागदात पिवळी मोहरी बांधून ठेवा. संवादातील अडथळे आणि राहूचा गोंधळ दूर राहील. वृषभ राशीला आज चंद्र पैशाच्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही पैशाची वसुली करण्यासाठी मंगळाच्या रागात असाल, पण दुपारनंतर राहूचे आद्रा नक्षत्र लागताच तुम्हाला ऑनलाईन काहीतरी भन्नाट गॅजेट आणि लक्झरी वस्तू घेण्याचा मोह होऊ शकतो. EMI वरती घेऊया काय होतंय हा विचार दुपारनंतर प्रबळ होईल. त्यामुळे आवश्यक असल्यासच एखादी वस्तू घ्यावी, अन्यथा त्रास होईल. कृतिका नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट 2:45 नंतर ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलू शकते. रोहिणी नक्षत्र सकाळचा आर्थिक लाभ दुपारनंतर अचानक एखाद्या वायफळ ऑनलाईन खर्चामध्ये बदलू शकतो, त्यामुळे दुपारनंतर सावध राहा. मृग नक्षत्र सकाळचा मानसिक ताण दुपारनंतर अनपेक्षित धनलाभामध्ये किंवा आनंदामध्ये बदलतो आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात तुरटीचा एक छोटासा खडा ठेवा. ऑनलाईन फसवणूक किंवा विनाकारण खर्च नक्कीच टळेल. मिथुन राशीच्या लोकांना आज चंद्र तुमच्याच राशीमध्ये आहे. दुपारपर्यंत तुम्ही एकदम ऍक्टिव्ह आणि उत्साही असाल, पण दुपारनंतर जेव्हा आद्रा नक्षत्र ऍक्टिव्ह होईल तेव्हा तुमचे डोके सुपर कम्प्युटर बनेल. तुम्ही प्रचंड ओव्हर थिंकिंग कराल, पण यातून तुम्हाला अगदी भन्नाट आणि आउट ऑफ द बॉक्स आयडिया सुचतील. त्यामुळे नवीन गोष्टीची सुरुवात करताना विचारपूर्वक करावा. मृग नक्षत्र सकाळची शारीरिक दगदग दुपारनंतर अनपेक्षित यशामध्ये आणि फायद्यामध्ये बदलू शकते. आद्रा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची VIP साथ मिळेल, पण दुपारनंतर स्वतःवरच अतिरिक्त विचारांचा ताण घ्या. त्यामुळे थोडे शांत राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. पुनर्वसू नक्षत्र सकाळची मित्रांची साधी मदत दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉप जवळ किंवा डेस्कवरती एक ताजे तुळशीचे पान ठेवा. बुद्धीची दिशा योग्य राहील. कर्क राशीसाठी चंद्र 12व्या भावात आहे. दुपारपर्यंत तुम्ही खूप कामात आणि धावपळीत असाल, पण मित्रांनो दुपारनंतर आद्रा लागताच तुम्हाला फक्त एकांत आणि इंटरनेट हवा असेल. रात्री तुम्हाला झोपण्याऐवजी एखादी सस्पेन्स वेब सिरीज बघण्याची किंवा जुने फोटो स्क्रोल करण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे तब्येतीला त्रास होणार नाही अशा प्रकारे वागा. पुनर्वसू नक्षत्र खर्चाच्या किंवा परदेशाच्या कामामध्ये सकाळी मित्रांची आणि संध्याकाळी साक्षात ईश्वराची मदत मिळते. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. पुष्य नक्षत्र दुपारी 2:45 पर्यंत आर्थिक रिस्क घेणे टाळा. आज धोका आहे. दुपारनंतरचे वातावरण उत्तम होईल, पण सकाळची वेळ चांगली नाही, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आश्लेषा नक्षत्र ठरवलेली कामे दुपारच्या आतच पूर्ण करा. त्यानंतर ऑनलाईन कामामध्ये सिस्टीम क्रॅश किंवा धोका संभवतो आहे, त्यामुळे दुपारनंतरची कामे काळजीपूर्वक किंवा न केलेली चांगले राहील. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज एका पिवळ्या कागदात चिमूटभर कच्चे तांदूळ बांधून खिशात ठेवा. 12व्या चंद्राची नकारात्मकता निघून जाईल. सिंह राशीला चंद्र लाभाच्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही तुमचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी एकदम फायटर मोड मध्ये असाल, पण दुपारनंतर आद्रा नक्षत्र लागताच तुम्हाला अचानक कुठून तरी ऑनलाईन फायदा होईल. परदेशी क्लायंट्स किंवा दूरच्या लोकांशी संपर्क होईल. आजचे तुमचे सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल देखील होऊ शकतात. त्यामुळे इंस्टाग्राम आणि युट्यूब वाल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मघा नक्षत्र सकाळचे स्पर्धकांसोबतचे वाद दुपारनंतर पूर्णपणे मिटतील आणि डील 100% यशस्वी होईल. पूर्व हा फाल्गुनी नक्षत्र फायदा दुपारपर्यंत सेफ राहील, पण 2:45 नंतर मित्रांमध्ये क्षुल्लक गैरसमज टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा, वाद करू नका. उत्तर हा फाल्गुनी नक्षत्र सकाळची खर्चाची कटकट दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित होते आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना
गुळाचा एक छोटा खडा नक्की खा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल. कन्या राशीसाठी चंद्र 10व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये तुम्ही एक बॉसच्या रूपामध्ये काम कराल. पण दुपारनंतर राहूचे नक्षत्र लागतातच. ऑफिसमध्ये अचानक एखादा तांत्रिक बिघाड किंवा सर्व्हर डाऊन होऊ शकतो. त्यामुळे घाबरू नका. तुमच्या हुशारीमुळे तुम्ही त्यातूनही एकदम स्मार्ट मार्ग काढू शकता. फक्त डोकं शांत ठेवून व्यवस्थित काम करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा कामाचा आणि बॉसचा ताण दुपारपर्यंत पूर्णपणे रिलॅक्स मोडमध्ये होऊन जाईल. हस्त नक्षत्र सकाळचे कौतुक दुपारनंतर अचानक एखाद्या अतिरिक्त जबाबदारीमुळे तणावात बदलू शकते. तणाव करून घेऊ नका. डोकं शांत ठेवून काम करा. चित्रा नक्षत्र सकाळची मानसिक दगदग दुपारनंतर ऑनलाईन फायद्यामध्ये बदलू शकते. त्यामुळे विचारपूर्वक काळजी करून काम करा. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज कपाळावर अगदी थोडेसे केसर किंवा हळदीचे बोट लावा. ऑफिसमधील तांत्रिक अडथळे आणि टेन्शन दूर राहील. तूळ राशीला चंद्र 9व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही धार्मिक आणि सिरियस विचारांमध्ये असाल. पण दुपारनंतर आद्रा नक्षत्र लागल्यावर तुमचे तत्वज्ञान सायफाय मोडमध्ये जाईल. तुम्हाला अचानक एलियन्स, रहस्यमय कथा किंवा परदेशातील बातम्या वाचण्याचा रस निर्माण होऊ शकतो. चित्रा नक्षत्र सकाळचा प्रवास थकवा 2:45 नंतर अचानक एखाद्या भारी सरप्राईज मध्ये बदलू शकतो. स्वाती नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल. पण संध्याकाळी स्वतःच्याच विचारांवर जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. थोडे शांतपूर्वक काळजी घ्या. विशाखा नक्षत्र सकाळची मित्रांची मदत दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज एक छोटा पांढरा कापसाचा बोळा, त्यावर गुलाब पाण्याचा एक थेंब टाकून तो खिशात ठेवा. नशीब सुगंधित राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र 8व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत तुम्ही तुमचे प्लॅन्स एकदम सिक्रेट ठेवून काम कराल. पण दुपारनंतर जेव्हा आद्रा नक्षत्र लागेल तेव्हा लोकांचे लपवलेला डेटा किंवा सिक्रेट शोधण्याची भारी हौस येईल. आज ऑनलाईन फसवणुकीपासून जपा आणि अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक करू नका. तसेच अशा प्रकारच्या अडचणीत अडकलेल्या लोकांना नक्की मदत करा. विशाखा नक्षत्र 8व्या चंद्राच्या संकटात मित्रांची आणि दुपारनंतर थेट ईश्वराची चांगली मदत मिळेल. अनुराधा नक्षत्र धोका आहे. दुपारपर्यंत गाडी चालवताना सावकाश चालवा. थोडी काळजी घ्या. दुपारनंतर मित्रांमुळे प्रवास सुखकर होईल. ज्येष्ठा नक्षत्र महत्वाची कामे 2:45 पूर्वीच पूर्ण करा. त्यानंतर कामात अचानक धोका निर्माण होऊ शकतो. सिस्टीम क्रॅश होऊ शकते. अडचण येऊ शकते. त्यामुळे दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम नको. काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डाव्या मनगटावर किंवा खिशात एक साधा लाल धागा बांधा किंवा ठेवा. 8व्या चंद्राची आणि राहूची दृष्ट लागणार नाही. धनुराशीच्या लोकांनो चंद्र 7व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत पार्टनर एकदम ऍक्टिव्ह आणि अग्रेसिव्ह असेल. पण दुपारनंतर आद्रा नक्षत्र लागताच पार्टनर अचानक त्याच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसेल. मी बोलतोय आणि तुझं लक्ष कुठे, असे संवाद आज संध्याकाळी हमखास ऐकायला मिळू शकतात. त्यामुळे पार्टनरला समजून घ्या. आपले काम वेळेत आटपून त्याला हवा तो वेळ नक्की द्या. मूळ नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे इगो क्लॅश दुपारपर्यंत मिटतील आणि भागीदारीमध्ये देखील 100% यश मिळू शकते. पूर्वाषाढा नक्षत्र नात्यात दुपारपर्यंत सुरक्षितता राहील. पण 2:45 नंतर विनाकारण क्षुल्लक गैरसमज टाळा. बोलताना विचारपूर्वक बोला. काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र सकाळची भागीदारीतील कटकट दुपारनंतर पूर्णपणे रिलॅक्स होऊन संध्याकाळची वेळ उत्तम जाईल. धनुराशीसाठी उपाय आहे. आज लॅपटॉपच्या बागेत किंवा सोबत एक अख्खी सुपारी नक्की ठेवा. नात्यातील वायफाय कनेक्शन स्ट्रॉंग राहील आणि संबंध सुधारतील. मकर राशीसाठी चंद्र 6व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधकांना मंगळाच्या तेजाने सळो की पळो करून सोडाल. पण दुपारनंतर जेव्हा आद्रा नक्षत्र लागेल तेव्हा तुम्ही विरोधकांना रागाने नाही तर तुमच्या स्मार्टनेसने आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरती गप्प कराल. पोटाची आणि डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइममुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज स्क्रीन टाइम आणि जेवण करताना बाहेरचे अन्न खाऊ नका. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा कामाचा आणि आजाराचा ताण 2:45 नंतर ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलतो आहे. श्रवण नक्षत्र सकाळचा उत्साह दुपारनंतर अचानक एखाद्या अनपेक्षित खर्चात किंवा कटकटीमध्ये बदलू शकतो. धनिष्ठा नक्षत्र सकाळची मानसिक धावपळ दुपारनंतर अनपेक्षित यशामध्ये आणि आनंदामध्ये बदलते आहे. मकर राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी किंवा घरातील टेबलवर एक छोट्या कागदात चिमूटभर काळे तीळ नक्की ठेवा. विरोधक शांत राहतील. कुंभ राशीच्या चंद्राला आज 5व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुमचे डोके एकदम शार्प आणि लॉजिकल चालेल. पण दुपारनंतर राहूचे नक्षत्र लागताच तुमचा मूड एकदम गेमिंग, शेअर मार्केट किंवा कोडिंग वाला होईल. तुम्ही अत्यंत क्लिष्ट प्रॉब्लेम एका मिनिटात सॉल्व्ह कराल. मुले आज मोबाईलसाठी खूप हट्ट धरतील.
मुलांना समजून सांगा मोबाईलचा फायदा आणि दुष्परिणाम. त्यांच्यावर रागवू नका, थोडी काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र, सकाळचा अभ्यासाचा किंवा कामाचा थकवा दुपारनंतर अनपेक्षित फायद्यामध्ये बदलतो आहे. शततारका नक्षत्र, दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी स्वतःच्याच कल्पनांवरती संशय घेऊ नका. आपल्या विचारांवर ठाम राहा, पण योग्य विचार करा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळची मित्रांची मदत दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलते आहे. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात सुक्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा नक्की ठेवा. राहूचा गोंधळ दूर होईल आणि बुद्धी फाट वाढेल. मीन राशीला आज चंद्र चौथ्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत घरात साफसफाई आणि वेगाने काम उरकण्यावरती भर असेल, पण दुपारनंतर आद्रा नक्षत्र लागताच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच मिक्सर, टीव्ही किंवा वायफाय अचानक नखरे करू शकतात. त्यामुळे थोडी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्या. संध्याकाळी सर्वजण एकत्र बसण्याऐवजी आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बिझी होतील, त्यामुळे विनाकारण मोबाईल हाताळू नका. आपल्या लोकांना समजून त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, घरगुती कामात सकाळी मित्रांची आणि दुपारनंतर साक्षात ईश्वराची मदत मिळते आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, दुपारपर्यंत घरात कोणाशी वाद घालू नका, आज धोका आहे. महत्वाच्या कागदपत्रांवरती आज सह्या करणे पूर्णपणे टाळावे. दुपार नंतरची वेळ थोडी उत्तम आहे. रेवती नक्षत्र, महत्वाची घरगुती कामे पावणे 3 पूर्वीच उरकून घ्या, त्यानंतर कामात अचानक विघ्न येऊ शकते. महत्वाची कामे लवकर केलेली उत्तम राहील. संध्याकाळी थोडा त्रासदायक कालावधी आहे, थोडी काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये 2 सबूत लवंगा ठेवा. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सुख दोन्हीही सुरक्षित राहतील. तर मित्रांनो, हा होता 9 ऑगस्टचा मंगळाच्या वेगातून राहूच्या इंटरनेटमध्ये जाणारा ग्रहांचा आणि नक्षत्रांचा 100% अचूक भन्नाट लेखाजोखा. आज दुपारपर्यंत तुमचा स्क्रीन टाइम किती वाढला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.